हरिओम. बापूंचे प्रेम अपरंपार, मिळे भक्ता मना आधार. हरिओम. अनुभव कथन आहे किरणसिंह देवरे दिवा. ते म्हणतात, बापू भक्त श्रद्धावान करिता बापूंचे प्रेम ही न संपणारी शिदोरी आहे. श्रद्धावान बापूंना त्यांना जे जे रूप भावले त्या त्या रूपात पाहतात. मग कोणी त्यांना सद्गुरूंच्या रूपात पाहिलं, तर कोणी त्यांना वडिलांच्या रूपात पाहिलं, आणि कोणी सखा, बंधू, मित्र, मार्गदर्शक अशा रूपाने पाहिलं. कुठल्याही रूपात पाहिलं तरी त्या नात्याचा स्तरादिभाव एकच असतो, बापूंचं प्रेम. पण त्यांचा अनुभव ऐकूयात. ते म्हणतात, परमपूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनाला मी गुरुवारी दिनांक 12 डिसेंबर 2012 पासून यायला सुरुवात केली. ह्याच दिवशी सर्वप्रथम गुरुरामला म्हणजेच बापूंच्या प्रवचनास्थळी बापूंचे दर्शन झाले. त्यावेळेस मी एका लहानशा गावात राहत होतो. गावावरून येताना मनात अनेक प्रश्न होते. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे बापूंकडे असल्यावर बापूंकडे आल्यावर मिळाली. त्या दिवसापासून मी पूर्णपणे बापूमेय झालो. संस्थेचे भक्तिमय कार्यक्रम व सेवाकार्य ह्यात मी सहभागी होत गेलो. माझे बालपण अतिशय कष्टाने गेले. मी शेतकरी कुटुंबातून आहे. दिवसभर कष्ट करून काम करून दिवसाचे जमेल ते 25 ते 30 रुपये मिळायचे. मे 2013 साली बापूंवर रचलेल्या गेलेल्या भक्तिमय रचनात्मक न्हाऊ तुझ्या प्रेमे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. ह्या कार्यक्रमाला मी मुंबईत नाशिक केंद्रातून श्रद्धावानांसोबत आलो होतो. बापूंचे मस्त दर्शन झाले व त्यांना मनातल्या मनात म्हणालो, बापू, मला मुंबईला नोकरी करायची आहे. मी असे ऐकले आहे की तुमच्या भक्तांच्या सर्व उचित अपेक्षा पूर्ण होतात. मग माझी ही अपेक्षा पूर्ण करा ना. काही महिन्यातच मला एका बँकेतून नोकरीसाठी फोन आला. सुरुवातीला मला नाशिकच्या शाखेत रुजू व्हायला सांगण्यात आलं. नंतर मी मुंबई ब्रांच मागून घेतली व मुंबईतील शाखेत रुजू झालो. मुंबईतील शाखा असलेल्या बापूंच्या सेवा कार्यात नियमितपणे सहभागी व्हायला मिळायचे. बँकेत मला 12,500 पगार होता. बापू कृपेने सर्व काही सुरळीत झालं होतं. पण त्याच दरम्यान अचानक माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. वडील गेल्यावर पुन्हा अनेक समस्या उभ्या राहिल्या. स्वतःचे घर नसल्याने लग्न कसे करायचे हा प्रश्न होता. असे अनेक विचार डोक्यातून सुरू होते. पण खरंच सांगतो, वडील जरी नसले तरी माझ्या ह्या बापाने, माझ्या डॅडने, माझ्या बापूंनी सर्व काही सांभाळून घेतले. ते दिवस आठवले तरी मन भरून येतं. जेव्हा जेव्हा संकटात असताना हृदय भरून यायचं तेव्हा मी बापूंचा फोटो जवळ घ्यायचो. बापूंना मनोमन सांगायचं की बापू, अशी अशी समस्या झाली आहे ना, तेव्हा ह्याचे कधीपर्यंत निवारण होईल, कसे होणार सगळं, त्यासाठी किती कष्ट करावे लागतील. हृदय भरून आल्यावर असे आपण आपल्या आईबाबांना असं बिलगून रडतो, तसा मी बापूंच्या फोटोला अगदी बिलगून रडलो. ह्यातून विचार करता करता मला जाणवून लागले की आपले सर्व कष्ट हळूहळू दूर होतात, हे समस्या नाहीशी होतात. म्हणून मी त्यावेळी संकट आले व समस्या समोर उभी राहिली तरी मी निवांत असते, कारण बापूंचा वरदस्त आपल्यावर प्रत्येक वेळी माझी उत्तरोत्तर प्रगती होत गेली. बँकेत माझ्या पगारात 50,000 पर्यंत वाढ झाली. मी कुठे होतो आणि त्या सद्गुरुत्वाने मला कुठे नेऊन ठेवलं हे कळलंच नाही. करता करविता फक्त तोच एकच, हा माझा ठाम विश्वास आहे. आपल्याला फक्त आपले कर्म करत राहिलं पाहिजे. काही वर्षांनी सद्गुरू कृपेने मला दुसऱ्या बँकेत चांगल्या हुद्द्यावर व पगारावर नोकरी मिळाली. तिथे माझे प्रमोशन झाले. पैसे येत गेले. गावाला माझं नवीन घर बांधायची सुरुवात केली. बाबा गेल्यावर अनेक समस्या होत्या, त्या अनेक विचारांनी डोक्यात होते, पण बापू कृपेने सर्व सोय होत गेली व मी निर्धास्त होत गेलो. घराचे काम मार्गी लागल्यावर सद्गुरू कृपेने लग्नही सहज जमून गेले. माझ्या बंगल्याचे काम मी ज्या ठेकेदाराला दिले होते त्यानेच माझे लग्न जमवले. माझ्या
सासऱ्यांचे घरही त्यांनीच बांधले होते. माझ्या घराचे काम कोरोना काळात पूर्ण झाले व त्या काळात सुट्ट्या असल्याने माझ्या गावातच मी 8 ते 9 महिने वर्क फ्रॉम होम करून शकलो. ह्या काळात घरी झाले व मला जी मुलगी आवडायची तिच्याशी माझे लग्नही देखील झाले. मी बापूंना मनोगत सांगितलं होतं की तुम्हाला योग्य वाटत असेल तरच माझ्या ह्या मुलीशी लग्न ठरवा, नाहीतर तुम्ही बघा. आणि त्या ठेकेदाराच्या निमित्ताने होऊन माझ्या ह्या इच्छेपूर्ती झाली. सद्गुरू कृपेने सर्व गोष्टी माझ्या मनाप्रमाणे चांगल्या घडत गेल्या. मी बापूंचरणी अंबज्ञ. हरि ओम श्रीराम. अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित.